जमिनी हा. तू तर त्या केव्हाच विकल्यास. अगं, आपल्या नाही ग, आपल्या शेजारचा जो गोपाळ आणि वामन नाही का त्यांच्या. त्यांचं काय? त्यांचं काय काय, गोपाळ मोठा, वामन धाकटा. ते ठाऊक आहे रे मला. गोपाळ सगळे व्यवहार बघायचं ग, वामनाचा त्याच्यावर विश्वास. आणि मग रे? मग काय, हे मला कसं बघवणार. शेवटी वामनला विश्वासात घेऊन मी सांगितलं की विश्वास पानिपतच्या लढाईत केव्हाच मिळाला. डोळे उघडे ठेवून वाघ. हा गोप्या तुला खोटे हिशोब दाखवत नसेल कशावरून. आणि अक्का, मी नुसतं बोलायचं अवकाश. जो भडका उडालाय तुला सांगतो. भडका उडाला नाही मेल्या, तू तो उडवलास. अगं, हे सगळं वामनच्या भल्या करता ग. मग काय, कोर्ट कचऱ्या, हाणामाऱ्या, वादावाद्या, आणि या सगळ्या भानगडीमुळे मला इथे यायला वेळ लागला. आधी भानगडी करायच्या आणि मग त्या मिटवायच्या. अरे पण नाऱ्या, इथे सख्या बहिणीवर काय प्रसंग ओढवलाय ठाऊक आहे तुला? अक्का, तुझ्यावर आणि प्रसंग कसला ग? तो बाळ फॉरेनहून आलाय. बरं, आला असेल. त्या कार्टने सगळ्या जमिनीचा, मिलचा, घराचा सगळा व्यवहार आपल्या हातात घेतलाय. बर. आणि मी मात्र या घरातली आडगळीची वस्तू होऊन राहिली. काय तुझी अगं अक्का, तुझ्या नारून लावलेली आग विझवण्याकरता आगीचा बंब सुद्धा पुरा पडणार नाही. इथे तुझ्या बाळाची काय कथा. मिस्टर पाटील, परवाच कन्व्हेअरचा पट्टा नवीन बसवलाय, तो जरा टाईट करून घ्या, कारण सैल राहिला तर पेपर तुटण्याचा संभव असतो. हा, काय रे, ऑलिंग करून घेतलं सगळं? हा, तर मी काय म्हणतो तुम्हाला की कोणाचा आहे मूल? माझा आहे जी. या, पुन्हा मशीनकडे जाऊ देऊ नका. वयची द्वाडा, कशाला गेलास तिकडे? गुरुजी, आपल्या मिल मधल्या स्त्री कामगार कामावर होताना बरोबर आपली मुलं घेऊन होता. हो का? पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये मी आता गेलो होतो तेव्हा मी ती बाई विधवा आहे, घरी कोणी नाही तिला. कुणाला ठेवणार मूल. अनेक स्त्री कामगारांची हीच अडचण आहे, आणि नोकरी केल्याशिवाय तर भागत नाही त्यांचं. गुरुजी, तुमची ही सहानुभूती एक दिवस आपल्याला मोठ्या संकटात टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण ते मूल आज खेळत खेळत मशिनरी डिपार्टमेंट मध्ये गेलं होतं. अपघात झाला असता तर तोशी आपण ठरलो असतो. ठीक आहे, तशी नोटीस काढतो. गुरुजी, हा, त्यापेक्षा असं करा, आपल्या गेस्ट हाऊस मध्ये त्या मुलांसाठी बालवाडी सुरू करा. गुरुजी, मी नवीन मशिनरी इम्पोर्ट करतोय, त्यासाठी रिझर्व्ह बँक मध्ये पैसे पाठवायचे आहेत. नानांची सही हवी त्या चेकवर. 10,65,000चा चेक तयार करायला सांगितलं मी अकाउंटंटला. नाही, एवढी मोठी रक्कम आहे. ना अगोदर कल्पना दिली असती तर बरं झालं असतं. गुरुजी, नवीन मशिनरी मी नानांच्याच मिलसाठी मागवतोय, आणि आपल्या बँकेमध्ये त्याहूनही जास्त रक्कम आहे ह्याची खात्री करून घेतलीय मी. नाना, तुम्ही बोलावलत मला? हो, द्या त्यांना आपला चेक नवीन मशिनरीसाठी. मला तुमचा राग आलाय. कशाबद्दल? अविश्वास दाखवलात तुम्ही आमच्यावर. केव्हा? केव्हा? अरे, तुला लागणाऱ्या पैशाची मागणी माझ्याकडे न करता आप्पाकडे केलीस. पण पैशाचा सारा व्यवहार गुरुजीच पाहतात म्हणून. म्हणून काय झालं? अरे, नुसता चेक लिहून आणला असतास तर डोळे मिटून मी त्याच्यावर सही केली असती. बैस. मला तशी खात्री होती ना. अरे, तुझ्यासारख्या कर्तबगार मुलाचा बाप आहे मी. अभिमान वाटतो मला. अरे बाळ, एक लक्षात ठेव, या साऱ्या वैभवाचा शेवटी तूच पालक आहेस, आणि धंद्याकरता घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला माझी काही हरकत येणार नाही. गो हेड माय बॉय, गो हेड. नाद सोड सोड नाद. का कसा काय वाटला तू शिवलेला माझा नवीन ड्रेस? चळ मेला तुझा तो ड्रेस. हा, त्याच्या दोघांनी जाळलं वाटतं इस्त्री करताना. धोवी कशा